एखाद्याला जर रुद्राक्ष धारण करायचं आहे, साक्षात भगवंताच्या अंगाचा तो एक भाग आहे. ज्याने अंगावरती धारण केला तो धन्य. पण कसा, तेही धारण करण्याची विधी आहे. एक मुखीपासून 14 मुखीपर्यंत रुद्राक्ष सांगितले, परंतु तो रुद्राक्ष जेव्हा तुम्हाला धारण करायचा आहे अशांनाच तो धारण करावा. त्याच्यामध्ये स्त्री आणि पुरुष भेद नाही. ग्रंथामध्ये स्त्रियांनी तो रुद्राक्ष घालू नये असं सांगितलेलं नाही. घालू शकता, परंतु कधी तेवढं पावित्र्य त्याचं तुम्हाला राखता आलं तर. त्याला रुद्राक्ष धारण करायचं आहे, त्यानं पहिल्यांदा तर सांगतात मांसाहार तर त्याला चालणारच नाही. आज आपल्याकडे ग्रंथाचं ज्ञान घेतच नाहीत लोक. आज आपल्याकडे कथा कीर्तन ऐकण्यापेक्षा सगळे पुराण लोक टीव्हीवर जास्त बघतात, आहे की नाही? मनोरंजनाच्या भावनेनं. मला बरेचसे लोक टीव्हीवर काही ना काहीतरी बघतात. ताई तुम्ही कधी ते सांगितलं टीव्हीत, हे दाखवलं, मग हे खरं आहे का? मिश्राजींनी कधी मध्ये हे सांगितलं टीव्ही मध्ये, असं दाखवलं, खरं आहे का?